कालपर्यंत आपण साधनेच्या संदर्भातच जरा अधिक आणि मागच्याची आवृत्ती असं म्हणून थोडंसं पुनरावर्तन पुन्हा पुन्हा त्याची आवृत्ती केली. आजपासून आता विषयाला अधिक वेगाने किंवा मूळ विषयापाशी आपण जास्त वेगाने जाऊ. कालचा विषय जो होता तो उपासनेचं स्वरूप, ते का आवश्यक आहे, पुन्हा पुन्हा उपासना का आवश्यक आहे वगैरे वगैरे, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. आता आजचं जे सूत्र आहे हे सूत्र न प्रतीके नाही सहा, ह्या ठिकाणी त्याचा अर्थ असा सांगितला आहे, प्रतीकाच्या ठिकाणी आत्मबुद्धी करू नये कारण तसे नसते. प्रतीकाच्या ठिकाणी आत्मबुद्धी करू नये कारण तसे नसते याचा अर्थ असा की जे प्रतीक आहे ते म्हणजेच परमात्म तत्व आहे असं आपण समजू नये. प्रतीकाच्या ठिकाणी आपण हा माझा परमात्मा, हा उत्पत्ती स्थिती लयाला कारक आहे, तोच माझं सर्वस्व करणारा आहे, तेच परब्रह्माचं स्वरूप आहे. त्याचं कारण असं आहे की आपण सगळेच परमात्मा स्वरूप आहोत. त्या परब्रह्मापासूनच आपण सगळे निर्माण झालेले आहोत. त्यामुळे आपण स्वीकारलेलं जे प्रतीक याचा अर्थ आधार, कोणतीही देवता, त्या देवतेची प्रतिमा असेल, नाहीतर त्या देवतेची मूर्ती असेल, नाहीतर त्या देवतेचं नाम असेल, नाहीतर प्रतीक रूपामध्ये आपण पाहिले तर शाळीग्राम आहेत. विष्णूच्या रूपामध्ये पूजन करण्याकरता शाळीग्रामाची पूजा केली जाते. तर शंकराची पूजा करण्याकरता स्फटिकाचा बाण वापरला जातो आणि त्या बाणाची पूजा केली जाते. असं सद्गुरूंची पूजा करण्याकरता, उपासना करण्याकरता त्यांच्या पादुकांची पूजा केली जाते. असं वेगळं वेगळं स्वरूप आहे की ज्या वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये वेगळ्या वेगळ्या देवतांची उपासना केली जाते. ही त्या उपासनांची प्रतीकं आहेत. त्यांनी सांगितलं की हा शाळीग्राम म्हणजेच ब्रह्म आहे असं नाही, हेही ब्रह्म आहे. हा शाळीग्राम म्हणजेच केवळ ब्रह्म आहे असं नाही. मी ज्याची उपासना करतो, ज्याच्या आधाराने उपासना करतो, काल आपण बघितलं तसं की नामदेव महाराजांना असं वाटत असे, हा चालता बोलता विठोबा जो आहे तो सारखा माझ्या कीर्तनात नाचत राहिला पाहिजे, सारखा माझ्या कीर्तनात माझ्या मागे उभा राहिला पाहिजे, तो अखंड माझ्या सहवासात राहिला पाहिजे. ही जी धारणा नामदेवांच्या अंतःकरणामध्ये होती, त्याचं कारण ते त्याच्या पलीकडे परमात्म्याला पाहत नव्हतं आणि म्हणून त्यांना ते परमात्म्याचं स्वरूप, हेच परमात्म्याचं मला प्राप्त झालेलं अंतिम रूप आहे, त्याही माझ्यावर प्रेम करत राहू आणि मी त्याच्या ठिकाणी अंतःकरण अनन्य भावानी शरणागत ठेवून प्रेमाचा व्यवहार करावा, बस हे एवढंच. त्यांना त्याच्या पलीकडे तत्वतः विठ्ठल, ती विठ्ठलाची मूर्ती, हे काय स्वरूप आहे याचा विचार त्यांच्या मनात येत नव्हता. तर त्याच्याकरता आपल्याला कथा माहिती आहे की शेवटी भगवंताच्या असं लक्षात आलं की हा माझा भक्त, कितीही प्रेम करत राहिलो मी त्याच्यावरती तरी माझ्या प्रेमाने हा शहाणा व्हायचा नाही, याला गुरुकडे पाठवलं पाहिजे. म्हणून त्यांनी नामदेवांना विसोबा खेचरांच्याकडे पाठवलं आणि ते औंढे नागनाथाच्या मंदिरामध्ये पडून राहिलेले असत. शंकराची मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये सगळ्या शरीरावरती खूप रोगराईनी ग्रस्त आहे, रक्तपित्ती झालेली आहे, जखमा वाहत आहेत, त्याला चिंध्या बांधलेल्या आहेत, असं अगदी ओंगळ असं रूप घेऊन आणि पायात जोडे घालून पडून राहिले. आणि जे पडून राहिले ते शंकराच्या पिंडीवरतीच ते जोड्याचे पाय ठेवलेत. नामदेव महाराज तिथे दर्शनाला आलेले आहेत. दर्शन घेतात तर त्यांना अगदी ते सहन झालं नाही. म्हणाले, अरे हे काय आहे, या ठिकाणी परमात्मा आणि त्या मूर्तीवरती यांनी जोडे ठेवावेत आणि हा खुशाल झोपतो त्याच्यावर पाय ठेवून. ते म्हणाले, बाबा हे असं कसं झोपलात तुम्ही, उठा इथून, असं का झोपता? ते म्हणाले, मग कुठे झोपू सांग बाबा. नाही म्हणले, हे पाय तुम्ही देवाच्या पिंडीवर ठेवलेत. ठीक आहे म्हणाले, मी दुसरीकडे पाय उचलून ठेवतो, जिथे भगवंताची पिंडी नाही असं स्थान दाखव मला तू. म्हणाले, इथे खाली जमीन आहे तिथे पाय ठेवा. त्यांनी पाय तिथे ठेवला, त्या पायाखाली पिंडी तयार, तिथून पाय उचलायला लावला.
नामदेवांच्या लक्षात आलं, जितक्या वेळा त्यांना आपण पाय उचलायला लावतोय आणि जिथे ह्या देऊळभर फिरवतोय त्या सगळ्या ठिकाणी त्याच्या खाली किंवा त्या स्थानावरती पिंडी निर्माण होते आहे. आणि याचा अर्थ मला परमात्म्याने इथे कशाकरता पाठवलं, विठ्ठलांनी कशाकरता पाठवलं, कारण त्याला एकच दाखवायचं आहे की मी तुला आवडणाऱ्या मूर्तीत फक्त नाही आहे, मी सगळीकडेच भरून आहे आणि मी सर्वत्र भरून राहिलेलो आहे. याचा प्रत्यय तुला गुरुच्याकडून घेतलेल्या ज्ञानाने येईल, तुला मी सांगण्याने मी समजावण्याने येणार नाही. कारण ते कसं असतं, अतिप्रेम आहे ना परमेश्वरावरती त्यांचंही आणि परमेश्वराचं त्यांच्यावरही, आणि त्यामुळे त्या प्रेमामुळे हे भगवंताचं स्वरूप जे दिसतं आहे तेच ठीक आहे, तेच अंतिम आहे, तेच योग्य आहे, तेच प्राप्य आहे असं नामदेवांना वाटतं. आणि म्हणून ती अतिपरिचयात अवज्ञा आहे की भगवंता तू असाच दिसला पाहिजेस, तू असाच असला पाहिजेस, तू माझ्या जवळ असला पाहिजेस. असो इथे त्यांना जे म्हणायचं आहे की प्रतीक हे ब्रह्माचं स्वरूप आहे, नाही सगळं जगच ब्रह्म आहे. त्यातली पाषाणाची मूर्ती केली तरी तो पाषाण त्या ब्रह्मापासूनच आहे, सोन्याची मूर्ती केली तरी त्याच्यापासूनच आहे, चांदीची केली तरी आहे, तुम्ही कोणत्याही धातूची जरी मूर्ती केली तरी सुद्धा हे सगळं निर्माण करणारा तोच आहे आणि त्यांनीच निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून इथे ते सांगतात की प्रतीकाच्या ठिकाणी आत्मबुद्धी करू नये. म्हणजे हे प्रतीक हेच आता शेवट आहे, हाच काय तो मला माहिती आहे. याच्या पलीकडे म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा आपली धारणा मी आपल्याला सांगते की शनिवारी मारुतीच्या दर्शनाला जायचं. मी गावात जायची, त्यामुळे मी गावामध्ये भिकारदास मारुती नाही तर तिथेच जवळपास कुठलं मारुतीचं मंदिर असेल तर बहुतेक वेळा भिकारदास मारुतीला गावात दर्शनाला जाणे. माझी आई जिमखान्यावर राहते, जिमखान्यावरती तिथे पांचाळेश्वराचं मंदिर आहे, तिथे शनीचं पण मंदिर आहे, मारुतीचं पण मंदिर आहे, तिथे एकाच आवारात सगळी मंदिरं आहेत. ती तिथे दर्शनाला जायची. नंतर पुढे असं झालं की तिला जायला अडचण निर्माण झाली, तिची स्वतंत्र म्हणून मी घेऊन जायची. तर ती मला म्हणायची, मी म्हणायची चल तू तिकडे, मी शनी मारुतीला जातेच गावामध्ये आणि जाते ती, मी भिकारदास मारुतीला जाते, तू चल. ती म्हणायची नाही तर म्हटलं शनिवाराच्या इथे चल, तिथे सुद्धा मी जाते, बरीच वर्ष म्हटलं मी तिथे जाते. ती म्हणली नको नको, मी इथे पांचाळेश्वरलाच जाते, माझा इथलाच मारुती बरा आहे. ती म्हणली तूच थांब इथे दर्शनाला, तू कशाला एवढी उठून इतक्या लांब जाते, जिमखान्यावर दर्शन घेऊन आपण आपल्या घरी जाऊ. मी म्हटलं नाही नाही, मला तिथे गेलं म्हणजे बरं वाटतं. म्हणजे तिला तिचा मारुती पाहिजे, मला माझा मारुती पाहिजे. एकाच मारुतीच्या दर्शनाला जाणारा मनुष्य, पण ज्याला त्याला यथा अभिमत ध्यानात व्हा, आपल्याला जे अभिमत आहे, आपल्याला जे पसंत आहे तेच ध्यान आपल्याला आवडतं, तिथेच जाऊन दर्शन घेतलं की मग आपल्याला बरं वाटतं की आता ठीक आहे, आता आपण इथे बरोबर आलो की तेवढं दर्शन घेऊन येऊ. शंकराला जायचं की ओंकारेश्वरालाच जायचं, मग कुठेही दर्शन जरी झालं तरी सुद्धा एकदा ओंकारेश्वराचं दर्शन घेऊन यायचं. कारण आपल्याला तिथे दर्शन घेण्याची सवय लागली आहे म्हणा, आपली श्रद्धा म्हणा, आपल्या मनावरती तो एक संस्कार म्हणा. इथे त्यांनी सांगितलं की ज्या मूर्तीमध्ये तुम्ही त्या देवतेला पाहता त्या मूर्तीत अडकून पडू नका. ते जे तत्व आहे ते तत्व सर्वदूर भरलं आहे याची जाणीव आपल्याला केव्हा ना केव्हा तरी झाली पाहिजे. आणि म्हणून त्या परब्रह्माच्या उपासनेमध्ये त्या तत्वाच्या विषयी जाण, त्या तत्वाच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये योग्य तो विचार, विवेक. कारण आता सगळं कशाकरता चाललंय हे सांगणं, आम्हाला उपासना केल्यावर फल पाहिजे म्हणून उपासना करतो आहोत आणि आम्ही आमचा अडाणी पण सोडत नाही आहोत. तर ते म्हणतील की भगवंत तरी तुम्हाला कसा प्राप्त होईल, तुमची उपासना तरी कशी पुढे जाईल, त्याकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी ते सांगतायत. इथे ते सांगतात की उपासना किती प्रकारांनी करता येते, यातच त्यांनी सांगितलंय न प्रतिके नाही सहा. प्रतीकाच्या ठिकाणी आत्मबुद्धी करू नये, कारण तसे नसते. अशी आत्मबुद्धी करावी असं ते प्रतीक नसतं. आत्मा सर्वदूर पसरलेला आहे. आत्मतत्वापासून आम्ही निर्माण झालेले आहोत, त्या कारणाचं आम्ही कार्य आहोत.
दूध आहे, सगळं गाईचं दूध आहे, म्हशीचं दूध आहे, बकरीचं दूध आहे, वाघाचं, शेळीचं, हे वाघीण शेळी कोणी असो वेगवेगळं दूध आहे. विरजण लावलं तर दहीच होणार आहे. ते मूळ कारण काय आहे? हे दूध आहे. दुधाचं दही हे कार्य आहे. म्हणजे कारणापासून कार्य, आम्ही सगळे कार्य आहोत. ते जे प्रतीक घेतलेलं आहे ते प्रतीक सुद्धा कार्यच आहे. ते प्रतीक काही कारण नाही आहे, ते प्रतीक काही ब्रह्म नाही आहे. त्या ब्रह्मापासून निर्माण झालेलं हे सगळं कार्य आहे. आणि त्यामुळे त्या कार्यावर निष्ठा ठेवली आणि कार्यालाच कारण समजू लागलो तर आम्ही कारणापर्यंत कसे पोचू? म्हणजे व्यवहारामध्ये बोलायचं तर पुण्याहून मुंबईला जायला निघालो आणि एक्सप्रेस हायवेवरती आम्हाला जर मैलाचा दगड दिसला, आता हायवेवर दिसायचा प्रश्न येत नाही, इतर ठिकाणी दिसतात आपल्याला, पण पाट्या दिसतात. ज्या पाटीवर मुंबई असं लिहिलेलं आहे ती पाटीत जर पकडून बसलो तर मुंबईला कसे पोचू आम्ही? ती पाटी म्हणजेच मुंबई आहे असं धरलं माणसाने. अहो इथे मुंबई लिहिलंय म्हणजे आहे मुंबईच आहे. नाही नाही, तुम्हाला मुंबईपर्यंत पोचण्याकरताचा हा मार्ग आहे. त्या मार्गावरचा हा एक टप्पा आहे. त्या टप्प्यावर तुम्ही किती किलोमीटर आला आहात ते दाखवतो आहे. तसं ते प्रतीक हा त्या परब्रह्मापर्यंत पोचण्याकरता स्वीकारलेला एक टप्पा आहे, एक माध्यम आहे. त्याला कशात तरी पाहायचं आहे. मग त्याला आपल्यात का पाहू नये त्याचं उत्तर पुढे दिलंय. नाही तर आपण सुद्धा जर कार्यच आहोत आणि आपण सुद्धा जर परब्रह्मच आहोत, कारण त्याचंच कार्य आहोत. जर ते पाषाण, जर ती चांदी, जर ते सोनं, जर तो ब्रॉन्झ, काय जर तांब, ज्या धातूची मूर्ती केली आहे तो धातू जर परमेश्वराने निर्माण केला आहे तर ही सगळी सृष्टी त्यांनीच निर्माण केली आहे. मग आता पुढे प्रश्न येईल की त्यांनीच जर सगळी सृष्टी निर्माण केली आहे, आम्ही पण त्याच्यापासूनच निर्माण झालेले आहोत, मग दुसऱ्याला देव मानण्यापेक्षा आपल्यालाच देव मानावं, आपलीच पूजा करावी, आपल्याच ठिकाणी उपासना करावी. असं का करावं, का करू नये? त्याच्याकरता पुढे सूत्र आहे की म्हणाले आपणही देवाचंच कार्य आहोत. कारण आपलंही परमात्माच आहे. आत्म्याच्या आत्मा हे कारण आहे आणि मानव हे कार्य आहे. असं असताना सुद्धा प्रतीकाच्या ठिकाणी भावना त्या परमात्म्याची करून, तो परमात्मा त्या रूपामध्ये पाहून, कारण तो त्याच्यापासून निर्माण झालेला आहे ते प्रतीक, म्हणून त्या ठिकाणी परमात्म स्वरूप ठेवून त्या स्वरूपात त्याला मानून त्याची उपासना करणं. आणि आम्ही परमात्म स्वरूप आहोत म्हणून दुसऱ्या कशाची उपासना न करता आम्ही आमचीच उपासना करायला लागलो. छांदोग्यामध्ये कथा आहे ज्याचा आपण पूर्वी विचार केलेला आहे की म्हणाले एकदा देवांचा राजा इंद्र आणि दानवांचा राजा निघाले दोघेही जण आणि म्हणाले दोघेही आले आणि प्रजापतीला म्हणाले आम्हाला ब्रह्माचं ज्ञान पाहिजे. प्रजापतींनी सांगितलं ठीक आहे, ब्रह्माचं ज्ञान देतो तुम्हाला, पण तुम्हाला इथे राहावं लागेल. आता इंद्रही म्हणाले राहतो आणि दैत्यांचा राजा विरोचनही म्हणाला आम्ही राहतो. दोघेही राहिले. आणि किती वर्ष? म्हणाले मी सांगेपर्यंत 36 वर्ष राहिले तिथे. 36 वर्ष झाल्यानंतर दोघांनी मिळून विचारलं प्रजापतीला की प्रजापती आता आम्हाला कधी कळेल की ब्रह्माचं स्वरूप काय आहे? ते कळेल म्हणाले, सांगतो तुम्हाला. त्यांनी सांगितलं एक परळ आणा, म्हणजे मातीचं परळ, म्हणजे मोठ्याच्या मोठा जसा आपण ट्रे म्हणतो तसं एक मोठं ज्याला बाजूनी कड आहे, त्या परळामध्ये म्हणाले तूप नाहीतर पाणी घाला आणि त्याच्यामध्ये तुमचं चेहरा बघा. त्यांनी ते तूप नाही तर परळ घातलं, त्याच्यात आपलं प्रतिबिंब पाहिलं. म्हणाले आत्मा कोण आहे? हाच आहे. तुमचं प्रतिबिंब जे दिसतं आहे हाच आत्मा आहे. तर तो विरोचन म्हणाला किती चांगलं आहे ना, जे माझं प्रतिबिंब आहे तोच आत्मा आहे असं म्हटल्यानंतर आता मीच परमात्मा झालो आणि मग आता त्या देवाची पूजा करायची, त्या देवाला सगळं चांगलं चांगलं अर्पण करायचं, म्हणजे मी देहावर उत्तम उत्तम कपडे घालायचे, मी माझ्या देहाला उत्तम उत्तम पदार्थ खायला घालायचे, त्याला अलंकारांनी नटवायचं आणि तो देह सारखा सांभाळत ठेवायचा. हेच म्हणाले काम आहे. म्हणजेच म्हणाले त्या परब्रह्माची उपासना. बरोबर आहे ना? हो म्हणाले बरोबर आहे. इंद्रही म्हणाला बा ठीक आहे, ज्या अर्थी त्यांनी बरोबर सांगितलं त्या अर्थी बरोबरच आहे. आणि ते निघाले, दोघेही निघाले. हा आपल्या
दैत्यराजांचा जो हा विरोचन राजा त्यांच्या राज्यामध्ये निघाला आणि हा देवांचा राजा जो इंद्र तो आपल्या राज्यामध्ये निघाला. इंद्र थोडं अंतर गेल्यावर म्हणाला, पण हा जो देह आहे हा देह काही शाश्वत नव्हे, हे काही अंतिम स्वरूप नव्हे. मग ह्या देहाला आत्मा म्हटला तर आत्मा काही अंतिम स्वरूपामध्ये कधी तो नाश त्याला अंतिम स्वरूपच नाही, त्याला आधी नाही आणि अंतही नाही. त्यामुळे अंतिम स्वरूप हा त्याच्या ठिकाणी विचार जर करता येत नसेल तर मग म्हणाले कसं काय, हे जे सांगितलं आहे की हा देह म्हणजेच आत्मा आहे, तर म्हणाले हे काही मला तितकंसं बरोबर वाटत नाही. परत आले प्रजापतींना म्हणाले, प्रजापती हे काही मला बरोबर वाटत नाही. आणि मग त्यांनी सांगितलं इथे अजून राहा, अजून उपासना कर. आणि मग अशा प्रकारे ती पुष्कळ मोठी आहे. आपल्यापुरती का घेतली, आपल्यापुरती एवढीच घेतली की देह हा आत्मा आहे असं समजून उपासना केली तर ती काही आत्मतत्वाची उपासना नाही आहे. आपणच परमेश्वराचं कार्य आहोत, आपणच परमेश्वराचा अंश आहोत, आपणच त्याच्यापासून निर्माण झाले आहोत. तर मूर्ती काय आणि आपण काय. तर इथे त्यांनी सांगितलं ज्याला उपासना करायची आहे त्यांनी स्वतःला फुलं वाहून उपासना नाही करायची, स्वतःची पूजा करून नाही उपासना करायची, त्यांनी ईश्वराची उपासना करायची. स्थिती काय येते, रामकृष्णांच्या चरित्रामध्ये आपण वाचलेलं आहे. रामकृष्ण परमहंसांच्या इथे ते देवीची पूजा करतायत, कालीमातेची पूजा करतायत. पण शिवो भूत्वा शिवम यजेत, शिव होऊन शिवाची उपासना करावी. ते कालीमातामय झालेले आहेत. फूल व्हायचं आहे तर कालीमाता आणि रामकृष्णांचा देह यात काही अंतर आहे, यात काही भेद आहे, हेच त्यांच्या ठिकाणी शिल्लक नाहीये. आणि त्यामुळे पूजा करताना कधी प्रसंग असा घडतो की मातेची पूजा करताना फूल डोक्यावर वाहिलं जातं. स्थिती काय आहे, उपासकाची स्थिती नाही आहे, ती सिद्ध पुरुषाची स्थिती आहे, ती परमहंसाची स्थिती आहे, ती आत्मरूपाला प्राप्त झालेल्या पुरुषाची स्थिती आहे. तिथे आता आत्मा, परमात्मा, जीव, शिव याच्यामध्ये फरक राहिलेला नाही. आता ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होऊन राहिला आहे आणि सर्वत्र ब्रह्म दिसत असल्यामुळे आता त्याला फरक उरला नाही. ह्या सगळ्या उदाहरणांच्या आधाराने आपल्याला आपण का पूजायचं नाही, कारण आपली ती स्थिती आलेली नाही, आपल्याला ती स्थिती प्राप्त करून घ्यायची आहे. ज्या उपास्याच्या मार्फत प्राप्त करून घ्यायची आहे ते उपास्य श्रेष्ठ आहे. आणि हा जो त्याची उपासना करणारा दास आहे, भक्त आहे, जो कोणी उपासक आहे, नामधारक आहे, तो त्याच्यापेक्षा कमी आहे, त्याला तिथपर्यंत पोचायचं आहे. हे कुणाच्या बाबतीत घडतं, हे घडवत नाही कोणी. रामकृष्ण या देहाला ब्रह्म समजून त्या देहावरती फुलं ठेवणे किंवा त्याची पूजा करणे करत नाहीत. हे घडतं कुणाच्यामुळे, हे घडतं त्या देवीच्या संकेताने. ती म्हणते की एक दिवस तुलाही कळू दे की भक्ता तुझ्या आणि माझ्यात भेद नाही राहिला, तू आणि मी एकच आहोत. त्यामुळे तू माझी पूजा करतोस तर मला तुझी पूजा व्हावी असं वाटतं. आणि म्हणून तिथे भक्त आणि भगवंताची होणारी जी ऐक्यात्मक पूजा आहे तो भाव वेगळा आहे, ती स्थिती वेगळी आहे, तो अधिकार वेगळा आहे, ते घडणं वेगळं आहे. सामान्य पातळीवरती जर मनुष्य आपल्यालाच ब्रह्म समजायला लागला, आधीच जीवाच्या ठिकाणी अहंकार दूर होणं कठीण आणि त्यातनं स्वतःची पूजा करायला लागला तर तो त्याचा मूळचा अहंकार काय असेल असा कोट्यावधी पटीने तो आपला अहंकारच वाढवून घेईल, उपासना तर होणार नाही. म्हणून इथे या प्रतीकातला एक मुद्दा आपण पाहिला की सगळं जरी त्या परमात्म्याचं कार्य असलं तरी सुद्धा ज्या प्रतीकाला आपण परमात्मा असं समजून आपण त्याची उपासना करतो आहोत ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ते आपल्यापेक्षा वंदनीय आहे. आपल्याला त्या ठिकाणी परमात्म्याला पाहायचं आहे, त्या माध्यमातून परमात्म्याची उपासना करायची आहे. जसं गायत्री येणारच आहे पुढे, आता मुद्दाम त्याचा उच्चार करत नाही.
आणि म्हणून त्यांनी सांगितलं प्रतीकाच्या ठिकाणी आपण आत्मबुद्धी करू नये. आता उपासनेचे प्रकार किती आहेत ते त्यांनी सांगितले. छांदोग्यांनी मुळामध्ये सांगितलंय उपासनेच्या करता 4 प्रकार आपल्याला सांगता येतात. एक म्हणजे मन आहे, दुसरं म्हणजे आकाश आहे, तिसरं म्हणजे सूर्य आहे आणि चौथं म्हणजे नाम आहे. तर जे सूर्य आणि नाम ही जी प्रतीक आहेत, आता प्रतीकांचा विषय चाललाय की उपासना कोणत्या प्रतीकांच्या आधाराने करायची. तर उपासना सूर्य आणि नामाच्या आधाराने करावी. तर ती कशी होईल? ती सगुणाची उपासना होईल. नाम जे आहे ते शब्दबद्ध आहे. श्रीराम, जयराम, जय जय राम, ओम नमो भगवते वासुदेवाय, हे शब्द आहेत. हे शब्द आम्ही लिहू शकतो, शब्द आम्ही वाचू शकतो, शब्द आम्ही ऐकू शकतो. आणि त्यामुळे ह्या तन्मात्रांनी समजून घेणारे जे स्वरूप आहे ते काय आहे? ते सगुणातलं आहे. आणि हे या त्रिगुणांच्या मध्ये असणाऱ्या जगामध्ये प्रकट होणारं परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून ते सगुण रूप आहे. सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या आधाराने जे निर्माण होतं ते स्वरूप आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे जे नाम आहे तेही सगुण आहे. सूर्य आमच्या सगळ्या प्रतीकांचं मूळ प्रतीक म्हणून आम्हाला उपनिषदांनी सांगितलंय. आम्हाला सगळ्यांना दृश्य आहे, आम्हाला सगळ्यांना जीवन देणारं आहे. आमच्यापेक्षा काय, या पृथ्वीतलापेक्षा काय, किंवा ह्या संबंध मालिकेला, सूर्य मालिकेला जीवन देणारं आहे. या पृथ्वीवरती तर जीवन चालवणारं आहे. त्याच्यामुळे तर सगळं अन्न आहे, धान्य आहे. या पृथ्वीतलावरचं जीवनाचा जो काही पुष्ट करणारा भाग आहे तो सूर्याच्या माध्यमामधून आहे. तो फार प्रभावी आहे. तो नसेल तर हे पृथ्वीतल राहणारच नाही. म्हणजे परमात्म्या, तुझ्याशिवाय जग काही नाही, तूच सगळ्यांचा तारणहार आहेस, तूच कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहेस. तुझं सामर्थ्य, तू षड्गुण ऐश्वर्यांनी युक्त आहेस. यश आहे, औदार्य आहे, कीर्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, किती गोष्टी आहेत तुझ्याजवळ. ह्या सगळ्यांनी तू युक्त आहेस. आणि असा अनेक गोष्टींनी युक्त असलेल्या तुला आम्ही कुठे पाहावं? तर उपनिषद छांदोग्य आपल्याला सांगतं की त्याला आपण सूर्याच्या ठिकाणी पाहावं, सूर्याची उपासना करावी. आणि म्हणून सूर्याची उपासना करण्याकरता आपल्याकडे गायत्री मंत्र ही सूर्याची ब्रह्म म्हणून केली जाणारी उपासना आहे. म्हणून तिला ब्रह्मविद्या असं म्हणतात की परब्रह्माला प्राप्त करून घेण्याकरता केली जाणारी जी उपासना आहे ती उपासना कोणत्या रूपात आहे? या सूर्याला किंवा सूर्याच्या ठिकाणी त्या परमात्म्याला स्वीकारून. आता त्याचा अर्थ बघा, ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. आता ओंकार हा त्या परब्रह्माचा वाचक आहे. म्हणून आपण सगळ्याच्या मागे ओमचा विचार किंवा ह्या वैदिक मंत्रांच्या मागे ओंकार लावला जातो. तो त्या परब्रह्माचं प्रतीक आहे. आपण काल, परवा, तेरवा, 2दा 3दा म्हणालो की तस्य वाचक प्रणवहा. म्हणून ओम तत् सवितुर्वरेण्यम, तो सवितु सूर्य. आता सवितुर्वरेण्यम जो श्रेष्ठ आहे, जो दैदिप्यमान प्रकाशमान आहे. वरेण्यम भर्गो हो, आमच्या पापाचा नाश करणारा आहे. भर्गो हो देवस्य धीमहि. म्हणून तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि. तो जो दिव्यत्व प्रदान करणारा आहे, जो देवता स्वरूप आहे, त्याला मी धारण करो. धियो यो नः प्रचोदयात. तो धियो आमची बुद्धी, नहा आमची, प्रचोदयात प्रेरित करो, सन्मार्गावर प्रेरित करो. तो दैदिप्यमान प्रकाशमान असं त्याला का म्हटलं सवितुर म्हणताना? कारण त्या आदित्य मंडलामध्ये राहणारा जो पुरुष आहे, तो जो परमात्मा आहे, तो सर्वत्र राहतोय, तसा तो तिथेही राहतोय. तर त्या आदित्य मंडलामध्ये राहणाऱ्या परमात्म्याने मला त्याचं रूप दाखवावं. तत्ते कल्याण यत्ते कल्याणतम रूपम
तत्ते पश्यामी, असं ईशावास्य उपनिषदामध्ये म्हटलंय की परमात्म्या तुझं जे कल्याणकारी रूप आहे ते त्या तेजोमंडलातलं जे रूप आहे, तो जो आदित्य मंडलात असणारा जो पुरुष आहे त्याचं दर्शन तू आम्हाला घडव. आणि उपनिषदांनी वेदांनी एक सगुणाच्या करता प्रतीक रूपाने सूर्य उपासना सांगितली की सूर्याच्या उपासनेमधून आपण प्रतीकांची उपासना करावी. आता आपला सगळा मागे येऊन गेलेला भाग आहे म्हणून आपण एका मिनिटात पुढे जाऊ. आता आपल्याकडे पंचायतन पूजन आहे. आता एक सूर्य उपासनेच्या किती उपासना झाल्या, कारण का झाल्या त्याचा विषय फार आत्ता वाढवायचा नाही, कारण तो आत्ता आपला विषय नव्हे. पण ती जी सूर्य उपासना आहे ती सूर्य उपासना जशी अग्नीची, जशी तेजाची, तशी 12 आदित्यांपैकी श्रेष्ठ आदित्य जे विष्णू, त्या विष्णूंची, जसे 11 रुद्र आहेत त्या रुद्रांमधला महारुद्र शंकर आहे, तशी ही 12 आदित्यांची जो अधिपती जो विष्णू, त्या विष्णूची उपासना आहे. विष्णू हे आकाश तत्व आहे. त्या आकाश तत्वाची उपासना या विष्णूच्या उपासनेमधून होते. आता वायू तत्व आहे. आपल्याकडे 5 महाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्यामुळे आकाश तत्व किंवा आकाश महाभूत हे विष्णू त्याचा प्रतीक आहे. वायू रुद्र त्याचा प्रतीक आहे म्हणजे शंकराची उपासना. अग्नी सूर्य त्याचा प्रतीक आहे म्हणून सर्व प्रकारचा अग्नी त्याची उपासना एक सूर्याच्या उपासनेतून होते. जल, आप, जलाची उपासना. देवी, आपण श्री सूक्ताचा जर अभ्यास केला, सगळं आपण मागे बघितलेलं आहे की हे देवी तू माझ्या घरामध्ये, तुझ्या अंगावरती सारखा पाण्याचा वर्षाव होतोय. 2 बाजूनी हत्ती आपल्या सोंडेतून तू राहतेसच समुद्रामध्ये. समुद्रामध्ये कमलामध्ये राहणारी तू आणि अखंड तुझ्यावरती जलधारांचा वर्षाव हत्ती करतायत. त्यामुळे जलामध्ये राहणारी आणि जलाचं प्रतिनिधित्व करणारी, सामर्थ्यशाली, आणि दुसरं असं की आप ही शक्ती आहे, आप हे जीवन आहे. आणि म्हणून आजच्या आधुनिक शास्त्रज्ञांचा कुठे जीव असू शकेल, कोणत्या भूमीवर जीव असेल, जिथे पाणी आहे तिथे जीव आहे. जल हे जीवाला धारण करणार आहे, जल हे जीवाला निर्माण करणार आहे. त्यामुळे आप जे आहे, आप हे आमचं जीवन आहे. आणि म्हणून ही जी देवी आहे ही प्रकृती शक्ती आहे आणि ही प्रकृती शक्ती हीच तर आमचं जीवन आहे. तीच तर आम्हाला निर्माण करते. परमात्मा आम्हाला चैतन्य देतो आणि ती तिच्या शक्तीने हे जग निर्माण करते. आणि म्हणून जलाची देवता जी आहे ती देवता लक्ष्मी आहे, ती देवता देवी आहे. आणि पृथ्वी ती गंधवती आहे. आणि ही पृथ्वीची देवता जी आहे, जो स्थिर राहणारा आहे तो गणेश आहे. गणेश ही देवता पृथ्वीची आहे. अथर्व जो बिलकुल हलत नाही, जो अत्यंत स्थिर आहे, अशी अत्यंत स्थिर देवता गणेश आहे. गणेश, शक्ती, सूर्य, रुद्र आणि विष्णू. त्यामुळे आपल्याकडे आपल्या देवघरामध्ये 5 देवतांचं पूजन एकत्र करावं. या सगळ्याचा समन्वय करणारी उपासना कुणी दिली आम्हाला? शंकराचार्यांनी दिली. आणि त्यांनी आम्हाला पंचायतन पूजन सांगितलं. म्हणून आपल्याकडे जर आपल्या घरातलं कुलदैवत शंकर असेल तर आपली शंकराची मूर्ती मध्यावर असते, मग गणेश आहे, मग देवी आहे, मग 4 बाजूला 4 मूर्ती मांडलेली आहेत. आपली जर विष्णू देवता आराध्य देवता आहे तर विष्णू मध्यावर आहे, मग बाजूनी देवी आहे, गणेश आहे, रुद्र म्हणजे भगवान शंकर आहेत. आणि सूर्य, सूर्याचं प्रतीक, कुणाच्याकडे आदित्य राणूबाईचं चित्र असतं, कुणाच्याकडे गायत्रीचं यंत्र असतं, कुणाच्याकडे सूर्यनारायणाचा प्रतिमा असते, फोटो असतो. ज्या रूपामध्ये या पंचायतन पूजेचा विचार करायचा त्या पद्धतीने केला जातो. आत्ता आपल्याला काय बघायचं आहे की सूर्य ह्या एका प्रतीकामध्ये उपनिषदांनी सगळी उपासना अंतर्भूत केली आहे.
सगळी उपासना. नाम ह्या एका शब्दामध्ये सगळी मुखानी करण्याची उपासना. मग आम्ही स्तोत्र म्हणू, मग आम्ही नामस्मरण करू, मग आम्ही देवतांचा गायन करू, आम्ही देवतांची आरती करू, आम्ही देवतांचा महिमा गाताना देवे गाऊ, नाहीतर आम्ही ग्रंथांची पारायणं करू, आम्ही ग्रंथांचं वाचन करू, नाहीतर आमच्या घरामध्ये मंत्र, आमच्या भिंतीवरती देवघरामध्ये चांगली चांगली वचनं ईश्वराची, म्हणजे जशी भगवान श्रीकृष्णाची गीतेमधली वचनं अशा प्रकारे लावून ठेवू. ही सगळी कशाची उपासना आहे? ती नाम ह्या प्रतीकातून आलेली उपासना आहे. त्यामुळे ते उपासनेचं स्वरूप हे दोन्ही कसं आहे? हे दोन्ही स्वरूप सगुण आहे, हे सगुण रूप. आता आपल्याला ते काय समजावून सांगतायत की उपासना दोन प्रकारांनी करता येते. छांदोग्यांनी 4 गोष्टी सांगितल्या, त्यात एक मन सांगितलं आणि दुसरं आकाश सांगितलं, तिसरा सूर्य सांगितला आणि चौथं नाम सांगितलं. सूर्य आणि नामाचा विचार आपण केला. आता कशाचा करायचा? मन आणि आकाश. मनाची उपासना कोण करतं? योग मार्ग, योगी. योगश्चित्तवृत्ती निरोध. योगी हा चित्ताला वृत्तीचा निरोध करून आपल्या मूळ स्थितीमध्ये ठेवण्याकरता उपासना करतो. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. त्या द्रष्ट्याला आपल्या मूळ स्थानावरती नेऊन ठेवण्याकरता योग मार्गामध्ये उपासना कोणाची? मनाची. मनाची म्हणजे चित्ताची. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त, अंतःकरण चतुष्टयाची. ते म्हणाले योगी मनाची उपासना करतो आणि आकाश, हृदयाकाशात परमात्मा आहे. या संबंध विराट या ब्रह्मांडामध्ये हे संपूर्ण सगळ्यांना व्यापून राहणारं जे आकाश आहे ते आकाश विशाल आहे आणि त्याची जी विशालता आहे ते प्रतीक घेऊन ज्ञानी त्याची उपासना करतो. आता जसं सूर्याच्या ठिकाणी हा सूर्य त्या परमात्म्याचं प्रतीक आहे आणि असे कोटी सूर्यप्रकाश त्यांचं जे तेज आहे ते ज्या परमात्म्याच्या ठिकाणी आहे, असा काही भगवंताच्या आमच्याच एका ब्रह्मांडामध्ये काही हा एक सूर्य नव्हे, असे कोट्यावधी सूर्य आहेत, शेकडो हजारो सूर्यमाला आहेत. त्यामुळे त्यातला एक दिसणारा सूर्य जे त्या परमात्म्याने निर्माण केलेलं ब्रह्मांड आहे त्यातल्या एका सूर्याला आम्ही प्रतीक मानलंय. तसंच या ब्रह्मांडामध्ये आम्ही ते जर आकाश बघितलं तर आकाश त्याला सीमा नाही आहे, त्याला आम्ही मोजू शकत नाही. परमात्मा तसाच आहे, असीम आहे, अनंत आहे, सर्व व्यापक आहे आणि त्यामुळे असा हा सर्व व्यापक असीम अनंत परमात्मा आम्ही कुठे पाहावा? तर इथे उपनिषद सांगतात तो आकाशात पाहावा. कारण परमात्म्याच्या ठिकाणी या आकाशाला मर्यादा आहे या ब्रह्मांडाची, पण परमात्म्याला कुठे मर्यादा आहे? पण तो अमर्याद परमात्मा पाहिला ज्ञानी कुठे पाहतो? आकाशात पाहतो. आता उपासनेचं स्वरूप काय झालं? एक निर्गुण झालं, एक सगुण झालं. निर्गुणामध्ये मन आणि आकाश आणि सगुणामध्ये सूर्य आणि नाम, रूप आणि नाद, या 2 रूपामध्ये सगुण उपासना झाली. नादात्मक आणि रूपात्मक, नाम आणि रूप, अशा प्रकारे सगुण झाली. आता ही उपासना मूर्त आहे, आकाराला आलेली आहे. निर्गुण उपासना अमूर्त आहे. आणखी एक उपासना राहते जी मूर्त आणि अमूर्त आहे, ती उपासना म्हणजे ओंकाराची उपासना. ओंकाराची उपासना मूर्त पण आहे, ओंकाराची उपासना अमूर्त पण आहे. कारण ओंकार दोन्ही आहे. ओंकार त्या परमात्म्याचं प्रतीक पण आहे, ओंकार त्या परमात्म्याचा नाद पण आहे. ओंकार काल आहे, ओंकार प्रतीक आहे, ओंकार भूत आहे, वर्तमान आहे, भविष्य आहे आणि ओंकार कालाच्या अतीत पण आहे. हे सगळं सगुण आहे, ते ओंकारापासून निर्माण झालेलं आहे. आणि ह्या निर्गुणाचा जो प्रांत आहे तोही ओंकारानेच व्याप्त आहे.
सगळं काही भरून राहिलं आहे ते ओंकाराने भरून राहिलं आहे. म्हणून आम्हाला प्राप्त असलेला ओंकार हा मूर्त अमूर्ताला जोडणारा सेतू आहे, पूल आहे. त्यांनी दोघांनाही जोडलेलं आहे. आणि ओंकाराची उपासना ही मूर्त आणि अमूर्त ह्या दोघांची एकत्र उपासना आहे. म्हणजे आता आपण उपासनेच्या बाबतीमध्ये कुठे आलो? आता आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचलो की या 5 प्रकारांनी आपल्याला उपासना करता येते. त्याप्रमाणे आपण प्रतीक घ्यावं. ओंकाराचं प्रतीक घ्यावं, नाही आपल्याला आवडेल त्या देवतेचं प्रतीक घ्यावं, नाही आपल्याला जे रूप हवं असेल, मूर्ती आवडली मूर्ती, एखादं चित्र आवडलं चित्र, त्याचं प्रतीक आवडलं. म्हणजे शाळीग्रामाची पूजा करायलाच एखाद्याला आवडते, शाळीग्रामाची पूजा केली. एखाद्याला शंकर म्हणून बाणाची पूजा करायला आवडते, बाणाची पूजा केली. कुणी शिवाच्या पिंडीची उपासना करतो, तर कुणी शिवाच्या मूर्तीची उपासना करतो. मूर्ती पण आवडते, पिंडी पण आवडते. जे आवडेल त्याची उपासना आहे. म्हणून आता आपल्याला असं सांगितलं की ह्या सगळ्या ज्या उपासना आहेत, ह्या उपासनांच्या मध्ये आपण एकच धारणा मनामध्ये ठेवायची की हे प्रतीक हे माझं आराध्य आहे आणि मी हा त्याचा उपासक आहे. मी नेहमीच लहान आहे, मी नेहमीच त्याला अनन्य शरण आहे, मी कधीच त्याच्यासारखा होणार नाही. तो नेहमीच श्रेष्ठ आहे, मी नेहमीच कनिष्ठ आहे. या भावनेने जेव्हा उपासना चालू राहील तेव्हाच आमच्यातल्या अहंकाराची निवृत्ती होईल. अन्यथा निवृत्ती होणं अवघड आहे. म्हणून आपल्याला सांगितलं की भगवंता तू आणि मी एकच आहोत असं कधीही वाटू देऊ नकोस. की तू देव आहेस, मी तुझा भक्त आहे, तू परमात्मा आहेस, मी एक एकष्टी जीव आहे. ही धारणा माझ्या ठिकाणची उपासना करताना प्रतीकाच्या ठिकाणी कायम असो. आणि एकदा ते प्रतीक स्वीकारलं, ते साक्षात परमात्मा स्वरूप आहे, परमात्म्याचंच कार्य आहे, परमात्म्याचाच अंश आहे, परमात्म्यापासूनच आलेलं आहे. आता गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला माहिती आहे की गोंदवलेकर महाराज गोंदवलं सोडून निघाले त्यावेळी त्यांच्या रामाच्या मूर्ती त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. लोकांनी सांगितलं महाराज आपण गोंदवलं सोडून जाऊ नका, मूर्ती रडताहेत, तुम्ही मूर्तींना सोडून जाऊ नका. त्याबरोबर गोंदवलेकर महाराज थांबले आणि पुन्हा गोंदवले सोडण्याचा विचार त्यांनी मनातून त्यावेळी रद्द केला. म्हणजे मूर्ती पाषाणाची आहे, मूर्ती चांदीची धातूची आहे, मूर्ती लाकडाची आहे, आपल्याला जी आवडेल तशी बनवलेली मूर्ती आहे ना. पण त्या मूर्तीच्या ठिकाणी ब्रह्म ही भावना केलेली आहे आपण की हे साक्षात परब्रह्माचं प्रतीक आहे, की हे त्याचं सिम्बॉल आहे, हे त्या रूपामध्ये आहे. मग आता तोच माझ्याशी सुसंवाद साधतोय. कुणाच्या माध्यमातून? ज्या देवतेला मी माझं प्रतीक मानलंय त्या देवतेच्या माध्यमातून तो संवाद साधतोय. म्हणून तो भगवान श्रीकृष्ण मीराबाईंना सुद्धा काही कमी त्रास देता नाही झाला. म्हणाले त्या गेल्या डाकोरनाथला, त्या गेल्या वृंदावनला, धडपड धडपड परमात्म्याने काय कमी करायला लावली. आधी वृंदावनला यायला सांगितलं, मग म्हणाले आता डाकोरनाथ. कुठे वृंदावन, कुठे डाकोरनाथ? त्या म्हणाल्या 80 वर्षाचं वय आहे माझं कृष्णा, तू मला वृंदावनला ये म्हणतो, मी तुला एवढंच म्हटलं की आता मला तू तुझ्या जवळ घे. आता हे माझ्यावरची सगळी प्रापंचिक बंधनं, कर्तव्य, मी त्या राजमहालात राहणं आता मला काही नको. मला आता तू तुझ्याजवळ घे, तू तुझ्याजवळ राहण्याचा आदेश दे. ठीक आहे म्हणाले, वृंदावनला ये. वृंदावनला गेल्यावर म्हणाले डाकोरनाथ म्हणजे तिथे ये. तर आता डाकोरनाथला मी त्याला दर्शन घ्यायला म्हणून जायचं म्हटल्यानंतर पुन्हा बिचाऱ्या पायपीट करत निघाल्या. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं, ते पुजारी म्हणाले अहो तुम्ही आत कसे येता, आत येऊ नका, बाहेर थांबा. त्या म्हणाले मी दर्शन घेत नाही. झालं म्हणाले दर्शन, आता रात्रीचे आम्ही दरवाजे बंद करतो, आता तुम्हाला बाहेर जावं लागेल. ठीक आहे म्हणाले, तुमचा नैवेद्य दाखवा, मी नंतर पुन्हा दर्शनाला येईन. त्यांनी ते दरवाजे बंद करून नैवेद्य वगैरे रात्रीचे भोग झाले. पुन्हा दरवाजा पडदा सरकवला, पुन्हा या आतमध्ये आल्या दर्शनाला. म्हणाले भगवंता काय चालवलंयस, मला इथे आणलंस,
माझ्या ना ओळखीचा ना पाळखीचा, मला घर ना मला दार, मी तुझ्या इथे मंदिरात आले, आता मी जाऊ कुठे, मी राहू कुठे, मी करू काय. भगवंतांनी सांगितलं तिला की बाई ग, तू इथंच याच दाराच्या मागे उभी राहा, तुला काही हे कोणी पाहू शकणार नाहीत. पुजारी उभ्या राहिल्या बिचाऱ्या तिथे, मीराबाई. आणि रात्रीचा शेवटचा एकदा भगवंताची भोग आरती झाली आणि बडव्यांनी, बडवे म्हणते त्या सगळ्या पुजाऱ्यांनी देवता मंदिर बंद केलं. देवता मंदिर बंद करून ते निघून गेले. मीराबाई आत आहेत. आता मीराबाईंनी भगवंताला सांगितलं, भगवंता आता मला माझं काय करायचं असेल ते कर. भगवंत म्हणाले, काय तुला माझ्याजवळ यायचंय ना. त्या मूर्तीच्या मध्ये भगवंतानी मीराबाईंना सामावून घेतलं आणि मीराबाई भगवंताशी एकरूप होऊन गेल्या. मीराबाई भगवंताशी एकरूप झाल्या. दुसऱ्या दिवशी ते लोक आले, पुजारी सकाळी, भगवंताचे कपडे, पुन्हा आता त्यांचं स्नान वगैरे, भगवंताचे षोडशोपचार, पूजेला सुरुवात झाली. तर भगवंताची मूर्ती पाहिली तर भगवंत येतो, त्रिभंग मूर्ती येतो, 3 ठिकाणी देहुडा वाकडा येतो आणि तो काय त्याच्या लीला साध्या आहेत, नाना नाटक सूत्रधारी आहे. त्यांनी मीराबाईंच्या साडीचा एवढा पदर आपल्या मूर्तीच्या बाहेर ठेवला. त्या पुजाऱ्यांनी जेव्हा पाहिलं की अरे भगवंताच्या मूर्तीतून कापड बाहेर, आणि त्यांना असं वाटलं ती बाई काल इथे आली होती, आज आपल्या गावात कुठे दिसत नाही, कुणाच्या घरात राहिली नाही, मग ही बाईच तर नसेल, भगवंतानी तर तिला सामावून घेतलं नसेल, तिच्याच साडीच्या वस्त्रासारखा तो पदर आहे. तिची पुष्कळ शोध घेतला आणि त्यांना समजलं की डाकोरनाथाने तिला जवळ केलं. आता मीच आत्मा आहे, मीच परमात्मा आहे असं म्हणून जर माणूस राहायला लागला तर परमात्म्याचा प्रकट आविष्कार त्याच्या देहामध्ये कसा होईल आणि त्याला तो कसा अनुभवता येईल. त्याला उपासनेच्या माध्यमातून अनुभवता येणार नाही. त्याला आपल्या देहामध्ये हृदयस्थ परमात्म्याचं दर्शन होईल, पण ते केव्हा, त्याला ज्ञान झाल्यानंतर. परमात्मा हृदयात आहे, त्या हृदयस्थ परमात्म्याचं दर्शन होणं आणि उपासनेकरता देवता निवडणं, या 2 गोष्टी साधन मार्गामध्ये भिन्न आहेत. जी मूर्ती भगवंताची बाहेर उपासनेकरता घेतलेली आहे, तीच मूर्ती माझ्या हृदयामध्ये निवास करते, काही अडचण नाही. ती माझ्या हृदयात निवास करते, मी तिची पूजा बाहेर करतोय, अडचण नाहीये. हृदयातल्या मूर्तीची पूजा मानस पूजेच्या रूपाने करता येते आहे, काही अडचण नाहीये. गुरुदेव रानड्यांच्या सारख्यांच्या ठिकाणी उपासनाच आहे, पण उपासना मानसपूजा आहे. मानसपूजा ही त्यांच्या ध्यानामध्ये आहे. डोळ्यापुढे ती देवता उभी आहे, त्या देवतेला सगळं अर्पण केलं आहे, त्या देवतेच्या पूजेचा आनंद घेतला आहे. ती देवता ध्यानामध्ये दर्शन देते आहे, पूजा स्वीकारते आहे, याचे दाखले देते. ते सुद्धा आपण साधनेच्या काळामध्ये बघितलंय, म्हणून आत्ता विषय पुन्हा वाढवत नाही. तर हे सगळं जरी असलं तरी तो परमात्मा माझ्या हृदयात राहो हे जरी खरं असलं तरी उपासनेला तो बाहेर आहे. उपासना करताना इथे ध्यानात केलेली जरी उपासना असली, डोळ्यासमोर आलेलं जरी चित्र असलं, तरी सुद्धा ते हृदयस्थ परमात्म्याच्या ठिकाणी त्याला अर्पण नाही आहे. ध्यानाच्या माध्यमामधून करणं म्हणजे कोणतं माध्यम स्वीकारलं, इथे दुहेरी माध्यम स्वीकारलं. मन म्हणजे योगी जे ध्यान लावतो त्याकरता मनाला आपल्या हाताशी धरतो. योग्यानी मनाला आपल्या हाताशी धरलं आणि उपासनेतली मूर्ती स्वीकारली, म्हणजे सगुणाच्या उपासनेतल्या मूर्तीला ध्यानामध्ये घेतलं आणि ध्यानात घेऊन त्या प्रतीकाच्या ठिकाणी आता त्यांनी केवळ मनाची म्हणजे निर्गुणाची उपासना नाही स्वीकारली, त्यांनी आता सगुणाची उपासना स्वीकारली. आणि मनाच्या पातळीवर केवळ चित्तवृत्तींचा निरोध करत जाणं, त्याकरता केवळ श्वासोश्वासाचा विचार करणं, प्राणायामाचा विचार करणं हे नाही केलं. त्यांनी प्रतीक घेतलं आणि त्या मूर्तीचा आधार घेऊन, त्या प्रतीकाचा आधार घेऊन, प्रतीक म्हणजे आधारच आहे, तो आधार घेऊन, ते आलंबन घेऊन, त्याला आलंबन एक शब्द आहे, आलंबन घेऊन त्यांनी आपली उपासना चालू ठेवली. त्यामुळे आता इथे ते म्हणतात की ही
अशा प्रकारे आकाश, मन, सूर्य आणि नाम या 5 पद्धतीने आम्ही परमेश्वराची, आणि ओंकार या 5 पद्धतीने आम्ही परमेश्वराची उपासना करू शकतो. ही त्याच्या उपासनेची प्रतीक झाली, हे प्रकार झाले. निर्गुणाकरता मन, निर्गुणाकरता आकाश प्रतीक झालं, सगुणाकरता नाम आणि सूर्य प्रतीक झालं, आणि सगुण निर्गुण एकत्र असं ओंकार हे प्रतीक झालं. आता त्यांनी सांगितलं की त्या प्रतीकावरती ब्रह्माची भावना करून आम्ही उपासना करायची. पण जो परमात्मा आहे त्याच्यावर कधी प्रतीकाची भावना करायची नाही. तो परमात्म्यापासून हे निर्माण झालेलं आहे. म्हणजे दह्याने मी दूध आहे असं म्हणता येईल, मी दुधापासून निर्माण झालो. पण दह्याचं पुन्हा दूध होईल का? दह्याचं दूध नाही होणार. त्या दुधापासून दही झालंय. कारणापासून कार्य आहे, कार्यापासून कारण नाही आहे. कार्यापासून कारण होत नाही. त्यामुळे जे कार्य आहे त्याला कारण कधी म्हणता येत नाही. त्याला कारण केव्हा म्हणता येतं? दुधापासून दही झालं. आता दही साईसकट लावलेलं आहे, ते दही हलवलं तर त्या दह्यापासून ताक आणि लोणी झालं. मग ताक आणि लोण्याचं कारण कोण आहे? दही आहे. पण दही हे दुधाचं कारण नाही आहे, दही हे ताकाचं कारण आहे. आणि त्यामुळे हे जे कार्य आहे हे सगळं जग कार्य आहे. आणि हे जे कार्य आहे हे कार्य कारणाला समजू शकत नाही, किंवा कारणाच्या ठिकाणी जाऊन कारण आणि कार्य एक होऊ शकत नाही. जसं वाळू आणि साखर आहे, अगदी साखरेसारखी दिसणारी वाळू एकत्र केली तरी वाळू आणि साखर एक होत नाही. ब्रह्माशी काय एकरूप होऊ शकतं? ब्रह्माशी फक्त हे चैतन्य एकरूप होऊ शकतं, कारण ते चैतन्यच आहे, त्याचंच रूप आहे, तेच आहे. पण त्यांनी निर्माण केलेली चराचर सृष्टी हे त्याचं कार्य आहे, आणि जीव हे त्याचं कार्य नाही आहे. जीवावर फक्त त्यांनी आपल्यावर एक चादर टाकून दिलेली आहे. काय आपण काल परवा बोललो ना, अज्ञान. त्यांनी आम्हाला अज्ञानात ठेवलंय. फक्त कशाच्या अज्ञानात? की त्या ब्रह्मापासून आपण देहात्म भावाची गोष्ट पहिल्या दिवशी बोललो ना, की देहात्म भावाने देह हाच आत्मा आहे, मी म्हणजे सर्व काही आहे, माझा देह म्हणजे सर्व काही आहे, माझं स्थावर जंगम म्हणजेच माझं सर्व काही आहे. ही जी धारणा आहे माझ्या ठिकाणी माझी, ती धारणा काय आहे? ती देहात्म भावाची धारणा आहे, देहालाच आत्मा समजणारी आहे. ती का निर्माण होते? त्याचं कारण असं की त्यांनी आमच्यावरती, आम्ही जरी तोच असलो तरी सुद्धा त्यांनी आमच्यावरती एक अज्ञानाची चादर टाकून दिलेली. आणि त्या अज्ञानाच्या चादरीमुळे आम्हाला समजत नाही की अरे हे जे चैतन्य आहे हे त्याच्याशी एकरूप होणार आहे. त्यामुळे ज्योतीनी ज्योत लागते आणि ज्योत ज्योतीमध्ये सामावून जाते. ज्योत ज्योतीत सामावू शकते. ज्योत तेलात सामावत नाही, ज्योत त्या दिवलाण्यात सामावत नाही. दोघांना एकत्र यायला समानता असावी लागते. आणि म्हणून हे जे कार्य आहे ते कारणामध्ये त्याच्या बरोबरीने समाविष्ट कसं होईल? ते जेव्हा नष्ट होईल तेव्हा सगळं संपूनच जाईल. पण कार्य आणि कारण एका पातळीवर उभे राहू शकत नाही. का उभे राहू शकत नाहीत? त्याचं कारण असं की ब्रह्म ब्रह्म आहे आणि कार्य कार्य आहे. धारणा काय आहे? धारणा जेव्हा ज्ञानाची आहे तेव्हा ही धारणा आहे का? नाही. आपला फार गोंधळ करून टाकायचा नाही. म्हणून मी आपल्याला 2 गोष्टी एकत्र फार मांडून त्रास देत नाही. ज्ञानामध्ये काय आहे? शंकराचार्य सांगतात त्याप्रमाणे जीवो ब्रह्मैव ना परहा. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्म सत्यं जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परहा. जीव आणि ब्रह्म एकच आहेत, ते एकत्र येतील. हे जगत त्याच्यावरचा विवर्त आहे. त्यामुळे फार तत्वज्ञानाच्या खोलात आपल्याला न जाता एवढंच आहे की ज्ञानी त्याची विश्लेषण करत बसेल. आपल्याला भक्ताला काय आहे?
आपल्याला भक्ताला फक्त एकच माहिती आहे, त्याच्यापासून हे जग निर्माण झालेलं आहे. आणि हे निर्माण झालेलं जे प्रतीक आहे, म्हणजे मी ज्या मूर्तीची पूजा करते ती मूर्तीच ह्या जगाचं कारण आहे असं होणार नाही. ब्रह्म ह्या जगाचं कारण आहे. ती मूर्ती ब्रह्मामध्ये समाविष्ट होऊन जाईल आणि काय होऊन जाईल, ती विरून जाईल, संपून जाईल. परंतु तिच्यावरती ब्रह्मन मला आरोप नाही करता येणार, म्हणजे तीच ब्रह्म आहे असं नाही म्हणता येणार. म्हणजे काय गोंधळ होईल आपल्या मनात मला बरोबर सांगता येतंय की नाही मला माहीत नाही. पण माझी गणेश देवता आहे आणि मी जर म्हटलं माझीच देवता अंतिम आहे, हेच ब्रह्म आहे, तर मी म्हणणार की गणपतीच उत्पत्ती स्थिती लय करतो. आपण म्हणणार की नाही, वैष्णव म्हणणार की विष्णूच उत्पत्ती स्थिती लय करतो. देवी उपासक म्हणणार की देवीच उत्पत्ती स्थिती लयाला ती शक्ती आहे, ती तर सगळंच निर्माण करते. त्यानंतर सूर्य उत्पत्ती स्थिती लयाला कारक आहे. हे सगळे ब्रह्म आहेत, हे सगळे ब्रह्म आहेत. पण एकटा गणेश स्वतंत्रपणे हे जग चालवणारा नाही. गणेशाच्या ठिकाणी ब्रह्माची भावना आहे, म्हणजे गणेश ब्रह्म नव्हे असं आपल्याला इथे त्यांना सांगायचं आहे. ते काय म्हणतात आपल्याला इथे, प्रतीकाचे ठिकाणी आत्मबुद्धी करू नये, हेच अंतिम ब्रह्म आहे असं म्हणू नये. आपण जे पहिल्यांदा पाहिलं तसं ते त्या ठिकाणी ब्रह्माला पाहावं, पण परब्रह्म त्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून आता आपल्याला जो विषय पुढे मांडायचा आहे तो विषय असा आहे, ब्रह्मदृष्टीर उत्कर्षात. पुन्हा हा मुद्दा आपल्याला उद्या स्पष्ट करता येईल. आज जर आपल्याला असं वाटलं की काहीतरी गडबड आहे, तर गडबड काही नाही. आपण स्वीकारलेलं प्रतीक हे मर्यादित आहे आणि परब्रह्म हे अमर्याद आहे. त्या अमर्यादाच्या ठिकाणी आपल्या मर्यादित प्रतीकाला नेऊन ठेवून मर्यादित प्रतीक सगळं चालवतं असं म्हणू नाहीये. जे आपण नामदेवांच्या कथेमध्ये पाहिलं की विठ्ठलाचं हे रूप म्हणजेच अंतिम आहे. विठ्ठल म्हणतो, अरे हे माझं रूप तुझ्याकरता घेतलेलं रूप आहे, भक्तांकरता घेतलेलं रूप आहे. मी अनेक ठिकाणी अनेक रूपात प्रकट आहे. ह्या एकाच रूपात मी सामावलेलो नाही आहे, मी अनेक रूपामध्ये आहे. त्या ब्रह्माचं हे यथार्थ ज्ञान करून घ्या. उपासकाला ब्रह्मसूत्रकार हा आपल्याला बोध करतात. आता ब्रह्मदृष्टीर उत्कर्षात, म्हणजे ब्रह्मदृष्टीची उच्च भावना प्रतीकाच्या ठिकाणी असावी. काय भावना असावी की ब्रह्माला मी कुठे पाहावं, मी ब्रह्माला या प्रतीकाच्या ठिकाणीच पाहतो. ब्रह्म ह्या प्रतीकाच्या ठिकाणीच आहे आणि हे मला पाहण्याकरता हे ब्रह्म आहे. ब्रह्माच्या सगळ्या गुणांनी मी ह्या ठिकाणी त्याला पाहतो. त्यामुळे ते म्हणतात की जे प्रतीक आहे ते प्रतीक कोणत्याही रूपामध्ये आपल्याला पाहता येईल, कोणत्याही ठिकाणी आपल्याला त्याची ब्रह्मभावना करता येईल. म्हणून ज्ञानेश्वरांच्या सारख्याने काय म्हटलं की जो कार्यक्षम मनुष्य आहे तो कार्यक्षम काय म्हणतो की स्वकर्म कुसुमांची अंजुली, की मी जी कर्म करतो ती कर्मच मी ईश्वराला वाहतो. माझी कर्म हाच माझा परमेश्वर आहे, माझी कर्म हेच माझं ब्रह्माचं प्रतीक आहे. मी माझ्या कर्मांनाच ब्रह्म मानतो, मी माझ्या विहित कर्माच्या आचरणालाच ब्रह्मोपासना समजतो, त्या परमेश्वराची उपासना समजतो. आता त्यांनी पुढे आपल्याला एक इशारा दिलाय की या अमूर्ताची उपासना करण्याकरता किंवा अमूर्ताची उपासना करणं हे इतकं सोपं काम नाही आहे. अमूर्ताची उपासना, निर्गुणाची उपासना, सर्वसामान्य माणसांनी सगुणाची उपासना करावी असा त्यांनी आपल्याला सल्ला दिलाय. नंतर ही निर्गुणाची उपासना करताना काय होतं म्हणाले, तिथे प्रखर वैराग्याची जरूर आहे, तिथे विलक्षण निष्ठेची जरूर आहे, त्या ठिकाणी तीक्ष्ण बुद्धिमत्तेची आवश्यकता आहे. आणि तसंच त्यांनी सांगितलं की मनाच्या निश्चलतेची जरुरी आहे. या प्रत्येक गोष्टी आवश्यक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे वैराग्य पाहिजे. कारण हे सगळं आपण कुठे बोललो, साधन चतुष्टयाच्या ठिकाणी बोललो की शंकराचार्यांनी हे सगळं सांगितलं की हे सगळं निर्माण झालं पाहिजे. प्रखर वैराग्य असलं पाहिजे, अविचल निष्ठा असली पाहिजे, तीक्ष्ण बुद्धी असली पाहिजे आणि म्हणाले मनाची निश्चलता असली पाहिजे.
ही सगळी यायला त्या साधन चतुष्टयाच्या अभ्यासातून प्राप्त झाली की मगच त्या परमात्म्याचं यथार्थ ज्ञान होऊ शकतं. ते तर ज्ञानमार्गाने ज्ञान करून घ्या म्हणतात, ते तर या उपासना मार्गाकडे या असं म्हणतही नाहीत. ते म्हणतात जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंतच उपासना आहे. आणि एकदा हे सगळे गुण प्राप्त झाले की मग उपासना करावीच लागत नाही. ईश्वराचं यथार्थ ज्ञान होतं आणि मनुष्य त्या ज्ञानाने कैवल्याला प्राप्त होतो. इथे चालला आहे तो विषय भक्तीचा चालला. भक्तीमध्ये जर निर्गुण भक्ती करायची आहे, आपल्याला माहिती आहे कबीरांची निर्गुणी भजनं आहेत, काही हिंदी संतांची निर्गुणी भजन आहेत. निर्गुणी भजन याचा अर्थ निर्गुणाच्या उपासनेतून येणारा त्यांना अनुभव. त्यांनी जी निर्गुणाची उपासना केली त्या निर्गुण उपासनेतले अनुभव कसे असतात त्या अनुभवांचं वर्णन करणारी ती निर्गुणी भजन आहेत. आणि म्हणून ते म्हणतात ती निर्गुणी भजन निर्गुणाची उपासना अवलिया आहेत, फकीर आहेत, सगळं सोडून राहिलेले आहेत. प्रचंड वैराग्याने युक्त असं त्यांचं जीवन आहे. कशाचीही अभिलाषा नाही, मन स्थिर आहे. आणि अशा अनेक गोष्टी ज्याला मुळात प्राप्त आहेत त्यांनीच ह्या अमृताची उपासना करावी असं म्हटलंय. बाकीच्यांनी मात्र मूर्ती घ्यावी आणि मूर्तीच्या ठिकाणी ब्रह्मभाव ठेवावा की हे परब्रह्म आहे आणि त्या मूर्तीची उपासना करून आपल्या उपासनेमध्ये हळूहळू प्रगती करत करत त्या परब्रह्माच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा आणि सगळी उत्कृष्ट भावना त्याच्या ठिकाणी करावी. का प्रतीक निवडलं त्याचा विचार आपल्याला उद्या करायचा आहे, आज नाही. फक्त मुद्दा आपण स्मरणात ठेवून थांबूया की त्या प्रतीकावरती जी भावना करायची आहे ती भावना उच्च करायची आहे. की ते प्रतीक कसं आहे, ईश्वरासारखंच आहे. ते प्रतीक कसं आहे, सर्वात सुंदर आहे. ते प्रतीक कसं आहे, ते सर्व सामर्थ्याने युक्त आहे. अशा प्रकारे जे जे उत्तम उदात्त उन्नत ते ते महनमंगल सावरकरांनी वर्णन केल्यासारखं ते ते सगळं त्या प्रतीकाच्या ठिकाणी आहे. त्याचा विचार आपण उद्या करू. आज विषय इथे थांब.